पासून तुकाराम मुंडेंनी फूड अँड सेफ्टी डिपार्टमेंटची जबाबदारी घेतली आहे तेव्हापासून महाराष्ट्रामध्ये आपण किती भेसळयुक्त पदार्थ खातो याची जाणीव होत आहे. जर तुकाराम मुंडेमुळं जर एवढं जनतेला समजत आहे, तर अगोदरचे कमिशनर काय करत होते? कमिशन खात होते का? का त्यांच्याकडून हप्ते घेत होते का? या 8 दिवसामध्ये तुकाराम मुंडेंनी लाखोचे पाम तेल भेसळयुक्त असलेले पनीर, दारूसाठा, अन्न भेसळीचे अनेक प्रकार कारवाई करून जप्त केलेले आहेत. मग या अगोदर अशी कारवाई का झाली नाही? कुठे सेटलमेंट होती का? म्हणजे आपण चक्क भेसळयुक्त पदार्थ खाऊन आपल्या आरोग्याला धोका निर्माण करत होतो. इतके दिवस आपल्याला हे समजलं नाही. पण जेव्हापासून तुकाराम मुंडेंनी हा चार्ज घेतला, तेव्हापासून कळतंय की आपण किती भेसळयुक्त पदार्थ खात होतो. हे आपल्याला माहीत पाहिजे. आणि येणाऱ्या काळामध्ये यांनी हे फूड अँड सेफ्टी डिपार्टमेंटमध्ये पूर्ण महाराष्ट्रात कारवाई करून सर्व भेसळयुक्त पदार्थ, मग पनीर असो, तेल असो, आंबे असो, विजेवर पिकवलेले पदार्थ असो, ज्या पदार्थामध्ये भेसळ वाटत आहे तिथे कडक कारवाई करून त्यांना तुरुंगात डांबलं पाहिजे. कारण हा सामान्य जनतेच्या आरोग्याशी खेळ चालवलेला आहे. काल परवाच पुण्यामध्ये विषारी दारू पिऊन चक्क 12 का 13 लोकांचे प्राण गेलेले आहेत. आणि मला वाटतंय खरंच फूड अँड सेफ्टी डिपार्टमेंटमध्ये चांगला बदल घडणार आहे. फक्त एवढंच, की तुकाराम मुंडेची बदली नाही झाली पाहिजे. कारण ही जर बदली झाली तर त्यांची 26वी बदली ठरेल माझ्या मते. कारण सरकारला चांगले काम करणारे लोकं आवडत नाहीत. सरकार अडचणीत येईल असं काम करणारे लोकं सरकारला आवडत नाहीत. म्हणून तुकाराम मुंडेंनी जेवढी ताकद लावून जेवढे जेवढे वर्ष राहिलेत, जेवढे पण वर्ष त्यांना या विभागाची जबाबदारी दिली, तेवढ्या दिवसामध्ये यांनी पूर्ण सेफ्टी आणि फूड डिपार्टमेंट जे आहे, पूर्ण कारवाई करून स्वच्छ करावं. आणि येणाऱ्या काळामध्ये माझी इच्छा आहे, की त्यांना निवडणूक आयुक्त बनवलं पाहिजे. म्हणजे कळेल, की भाजप नेमकं कशाच्या जीवावर निवडणूक लढतो आणि जिंकतो. जर निवडणूक आयोगाचे आयुक्त बनवलं, तर भाजपसाठी हा काळ ठरणार आहे. बघूया भविष्यात काय होते. तरी तुकाराम मुंडे साहेबांना शुभेच्छा. अशीच कारवाई करत राहा.